आणि आपण जर पाहिलं की गेले 23 वर्ष ठाकरे बांधव जे वेगळे होते, आज तो क्षण शेवटी आला. गेल्या 5 दिवसांपूर्वी मराठी माणूस एकत्र आला. मला असं वाटतं तो विषय राजकीय विषय वेगळा, पण मराठी माणसाने एकजूट दाखवली. ज्या पद्धतीची दडपशाही करण्याचा प्रयत्न सरकार करत होतं याचं चोख उत्तर मला असं वाटतं आज सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसं. आणि सर, एक शेवटचा असा प्रश्न आहे की बाहेरून जी कोणी व्यक्ती महाराष्ट्रात येतात ती यायलाच हवी की नको, याबद्दल तुमचं मत काय? कारण जर त्यांनी अरेरावी केली तर त्यांना तुमच्याकडे द्यालच, पण जर त्यांनी मराठी शिकण्याची एक इच्छा वर्तवली तर त्यावर आपल्या महाराष्ट्र सैनिक कसं? बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा तुमच्या घरी मी पाहुणा म्हणून राहिला आणि जर मी तुम्हाला सांगायला लागलो मी असाच राहील, काय करायचं आहे? मी तुम्हाला तुमच्या घरी येऊ, मी पाहुणा म्हणून आलो आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तू जमिनीवर झोप आणि मी पलंगावर झोप, चालेल का हो तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. पाहुणा म्हणून आलो ना, तुमच्या घरी जे जेवण बनेल ते मी खाईन का मी इथे येऊन सांगू की नॉनव्हेज ना खायचं व्हेज खायचं म्हणून? मला वाटतं हे धंदे त्यांनी बंद केले पाहिजे. पाहुणे म्हणून आलाय, आम्ही तुम्हाला आपलंसं केलं आहे, तुम्हाला आम्ही सन्मान करतो, तर गैरफायदा नाही घ्यायचा. आणि काल ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र सैनिकांना किंवा नेत्यांना जे अरेस्ट करत होते, तर त्याबद्दल असं तुम्हाला वाटतंय का की महाराष्ट्र पोलीस कुठे ना कुठे एकतर्फी निर्णय घेत होते? मला असं वाटतं इथले कोण आमदार बिमदार कोण आहेत, नरेश सुरेश परेश माहिता शेता कोण असेल तो पोलीस काम करतायत. सगळ्या नरेश सुरेश परेशला सांगून ठेवतो, चड्डीत राहायचं, घाट मराठी माणसं. धन्यवाद. त्यांना मात्र परवानगी नाकारतं. नुसतंच परवानगी नाकारत नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अटक सत्र सुरू केलं जातं आणि एका मार्गाने हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न होतो. हे सर्वसामान्य मराठी माणसाला अजिबात आवडलेलं रुचलेलं नाही आणि त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरून कुठेतरी ती आपली भावना दाखवून दिलेली आहे आणि त्यापुढे सरकारला मागे जावंच लागलं. म्हणजे थोडक्यात काय तर मराठी माणूस हा एकवटला, त्या एकजूट ती दिसली आणि त्या सर्व मराठी माणसाचा ह्याच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते होते पण ते संख्येने कमी होते, त्याहून खूप जास्त, कारण बहुतेक त्या पक्ष कार्यकर्त्यांची धरपकड कालपासून केलेली होती. त्यामुळे इथे जो इतक्या हजारोंच्या संख्येने जी लोक दिसली तो सर्वसामान्य मराठी माणूस होता. त्यांच्या एकजुटीसाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो. पुढे काय असणार मोर्चा? असं आहे की सरकारला भावना कळली तर यापुढे अशा पद्धतीचा अन्याय करण्याचा प्रयत्न होणार नाही अशी अपेक्षा आहे. बघूया. थँक्यू सर. थप्पड़ का जो आप किस्सा बोल रहे हैं, जो मेरी तरफ से भूल होगी ऐसा कुछ नहीं है, क्या एक सिंपल सा एक झगड़ा था, उसको हम लोग ने है ना एक्चुअली है ना उसको हम लोग मराठी बोलने के लिए मराठी बोला नहीं. अगर वो मराठी बोलता तो ये किस्सा ही नहीं होता था जो इस तरह हो रहा है, जो आप देख रहे हैं ये. और ये आक्रोश पहले से नहीं है. यहाँ के जो मराठी है उनको रहने के लिए जगह रूम नहीं दी जाती. यहाँ का जब उनका फेस्टिवल होता है तो आप इनको मच्छी मटन खाने नहीं दे. ये आक्रोश के वजह से ये सब बोलते थे. सुनने में भी आया कि आपके ऊपर कड़क कार्रवाई की गई थी जब आपने थप्पड़ मारा था. किस तरह की कार्रवाई की गई थी, क्या कहना चाहेंगे इसके? हम लोग जैसे नरेंद्र मेहता ने वो स्टेटमेंट डाल दिया. पहले तो ये झगड़ा मिटने वाला था, आपको सच बताता हूँ. बाबूलाल ने बोला आप झगड़ा मिटे, तो उसके पीछे नरेंद्र मेहता ने क्या स्टेटमेंट डाला, मैं जैन मारवाड़ी हूँ, जो पहले हिंदू थे, जो मुझे परिश्रम को जय श्री राम बोला आप हिंदू बनो, जबकि वो हिंदू है. मैं हिंदू मराठा समाज से आता हूँ. आज मुझे समाज मेरे को बताने जा रहे कि मैं खुद हिंदू हूँ. आज वो जैन मारवाड़ी कैसे बन गए? वो जैन मारवाड़ी उनमें क्या हो गया कि हम लोग पे अत्याचार है, वो समाज में उनका संदेश दिया, उसके वजह से वो जो आंदोलन हुआ, जो आंदोलन के वजह से क्या हुआ, उन लोगों ने अलग अलग के नारे दिए, मुझे बताना जरूरत नहीं. जो आंदोलन उसके वजह से मराठी आदमी बोला हम लोग भी उसके वजह से ये सब कुछ हुआ. आपके एक थप्पड़ की वजह से सभी मराठी लोग एकजुट हुए हैं अपनी मराठी अस्मिता को लेकर, मराठी मान सम्मान को लेकर, भाषा को लेकर. जिस तरह से आज रैली निकाली, पुलिस प्रशासन ने इसे परमिशन नहीं दिया था, उसके बावजूद भी आप लोगों ने निकाला. इसे किस तरह से आप देखते हो, क्या कहना चाहेंगे सभी मराठी बांधवों से? मराठी भाई पहले से ही जागरूक ऐसा नहीं है, पर उनको कुछ प्लेटफॉर्म नहीं मिला था, माध्यम नहीं मिला था. आज मेरी तरफ से माध्यम मिला होगा तो अच्छी बात है. और आगे भी मैं मराठी जनता को जानता हूँ, आप जो अपना मराठी भाषा का प्रचार है, मराठी भाषा को जो कर रहे हैं, मराठी गा रहे हैं, वो करते रहिए. और अभी हमारे साथ बहुत सारे लोग जुड़े. अगर किसी अन्याय होगा, इधर भाषी का बोल रहा हूँ, अगर अन्याय होगा तो इसलिए मराठी जनता सबके साथ. क्या वापस थप्पड़ की गुजेगी? देखो, थप्पड़ मारने की किसी को जरूरत नहीं होती. कोई किसी, देखो मैं भी अच्छी फैमिली से आता हूँ, मैं क्या खराब फैमिली से मैं गुंडा नहीं हूँ. जैसे प्रताप नायक बोल रहे थे गुंडा, आज आए वो लोग, वो पहले ही आते और मेरे साथ मिलते थे. प्रताप नायक और मैं उनकी एक ही वार्ड का घोड़देव से मैं आता हूँ. मैं घोड़देव वही हमारे 146 के आमदार है. और मेरे को बोलते प्रमोद क्या, मैं किस्सा बताता था, वो मुझे बोलता गुंडागर्दी कर रहे. अरे
मैं एक्चुअली गवर्नमेंट से लड़ता हूँ, मुझे क्या गुंडा करने की जरूरत है? मैं सिंपल फैमिली से हूँ। अगर वो बोलते तो क्या झगड़ा मिटा देते और क्या? वो हिंदी बोलता माफी मांगता है, मैं गलत हो गया वो। सर, ये मोर्चा के माध्यम से जनता को क्या संदेश देना चाहते हो? जनता के संदेश कुछ नहीं है, जनता को क्या संदेश है? जनता समझ गई, मोर्चा में जनता संदेश गई, अपने नेता लोग ने बता दिया, मुझे कुछ संदेश देने की जरूरत नहीं है। सगळ्यांना भेटतोय, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आपण जी काही सुरुवात केली होती मराठी आपल्या एका मराठी एकीकरण समिती मनसे, आपण सगळ्यांनी सर्वच पक्ष उभाठा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलंय। पोलिसांनी कितीही दडपशाही केली, आज सकाळपासून जवळजवळ 1,500 आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात। आता असं पकडूया, जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता, मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान 50,000 लोकांचा झाला असता। अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया। आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं। नेहमी मागच्या 5-6 दिवसापासून ही घटना ज्या वेळेला घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची, आज एकाने मोर्चा काढला, उद्या दुसरे मोर्चा काढले असते। आणि एक आमदार ढुकळला, तो नेहमी सांगतो की मीराबाईंमध्ये मराठी माणूस 12-15% पुरून उडणार एवढं नक्की आहे। त्यामुळे एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं नाही। मराठी माणूस कोणाला ऐकणार? आपली एकजूट, आपली एकजूट, आपली एकजूट, मराठी माणूस आगे बढो। ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं। तर माझ्यासोबत राजन विचारे पण आहेत, त्यामुळे याच्या पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी लक्षात ठेवा, आम्ही आता एकत्र होणार। जेवढं वेगळं व्हायचं तेवढं झालं, आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत, आपण सगळे एकत्र राहू। गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायाधिकार मंडित राजनीती धुरंधर शौर्य प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताउच्च सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती प्लीज, सगळ्यांचे लाईव्ह चालू आहेत आणि सर्व पक्षातली सर्व मंडळी यांना मी धन्यवाद देईन की या ठिकाणी एकजूट काय असते ते मला वाटतं 4 दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं। आणि या ठिकाणी GR काढला होता आणि तो GR ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा GR रद्द करण्यात आला। म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी नमवावं लागलं आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल। आणि त्या ठिकाणी आज मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी इतर भाषिकांचा मोर्चा निघतो, परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही। आणि असं असताना सुद्धा आज जर मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असती का सांगा मला? आज 2 दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता। आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीपारच्या। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल
तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही आणि जर अन्याय होणार असेल तर अन्यायाला नक्कीच त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ। आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे। आज या ठिकाणी अत्याचार, महिलांवरती अत्याचार होत आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी पावले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत, फक्त यांचे खिसे वाटायचं काम आज मीरा भाईंदर मध्ये चालू आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि तुम्ही बघितलं असेल पहिला आधी त्या ठिकाणी आज या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हे केलं की बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला। आज तुम्ही बघितलं असेल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर बाकी समाज असेल, ओबीसी समाज असेल, या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढले, त्या ठिकाणी सुद्धा दडपण्याचं काम केलं होतं आणि आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता मग एक महाशय इथे येऊन गेले।